मामा गेले. तुम्हाला वाटलं असेल ना नेहमी डॅशिंग एंट्री घेणारा गौऱ्या आज असा एकदम नॉर्मल कसा काय. दुःखच तेवढं झालंय तर माझा मामा गेला यार. मामा का गेला रे मामा, का गेला सोडून. 3 दिवस झाले, आज 3रा दिवस आहे. इंडस्ट्रीतले एवढे मित्र आहेत पण एक जण पण फिरकला नाही इकडं माहितीये. एकाने पण चौकशी केली नाही माहितीये. आणि स्ट्रगलच्या काळात माझ्या मामाने यांना केवढी मदत केली. ह्या घरात येऊन राहायचे. गौऱ्याचे मित्र आहेत, काय करू आज, काय करू, चिकन बनवू, मटन बनवू, काय बनवू. अरे ह्या जागेवर बसून समीर चौगुलेने बकऱ्याची नळी ओरपली अशी करून माल निघत नव्हता तरी आपटून आपटून आता करून खात होता. शेवटी मेलेलं बकर ओरडलं बास, मग सोडलंय त्याने. अरे एकाने तरी यार, एकाने येऊन निदान असं खांद्यावर आठवून गौऱ्या कधी झालं, काय झालं गौऱ्या, वाईट झालं, मिठी तरी मारली पाहिजे मला यार. माझा मामा गेला यार, मला कोणी विचारत पण नाही. मी ग्रुपवर टाकलं माझा मामा गेला तर खाली RIP गौऱ्या. एवढी काही यांना. अरे बघा तरी कोण गेलंय, काय गेलंय, वाचा तरी. येत नाही पण निदान RIP मामा एवढं तरी. हे बिचार पोरग कोण कुठचं आहे मला नाही माहिती. रोज येतंय, रडते, संध्याकाळी निघून जाते. आज 3रा दिवस आहे. मामा मामा जा बाळा, जा बाळा, उठ 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 बाळा उठ. तू कोण आहे काय मला कायच माहित नाही. तू फक्त रडतोय पण तुझं कॅरेक्टर काय ते कुणालाच कळलं नाही अजून बाळा. मामाकडे जायचंय. नको आता बघ किती वाजले, तू घरी जा. जा बाबा, थँक्यू यार. 3 दिवस माझ्यासाठी थांबला, थँक्यू. नाना 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 नाही रे, मामा आहे. जा बाबा, ही माझी आहे, ती तुझी आहे, ती घालू. कुणी कुणाचा नाही यार. मला घरात एकटा यार. मी मामा गेला, माझा इंडस्ट्रीत एवढे मित्र आहे पण कुणी आला तयार नाही, विचारला तयार नाही मला. आला मामा. गौऱ्या कांड्या. मला माहिती होतं कोण नाही तरी माझा खांड्या येणार. मला माहिती होतं मामा. गौऱ्या जान आहेस यार, तू माझी जान. मामा आपला मामा यार कांड्या. मामा बघ कोण आलंय. प्रसाद खांडेकर आलाय. बस तुला कसं कळलं. परवा कळलं. शूट मध्ये होतो ना, माझीच फिल्म शूट करतोय ना मी. अरे हा तुझा नवीन सिनेमा. 15 दिवसांचं शेड्यूल होतं यार. किती दिवसात संपवलं माहितीये? 13 दिवसात. ओ 13 दिवस संपवला, लगेच पळत आलो. थँक्यू यार. नाही यार गौऱ्या, थँक्सचं काय. नाटकाचे अचानक कॉन्ट्रॅक्ट शो लागले की असंच पळत यावं लागतं. कसं झालं मागच्या आठवड्यात ठणठणीत विचार होता. फक्त कसं झालंय शूट. कमाल झालंय गौऱ्या.
एक नंबर शूट केलंय. मला वाटलं मामाचं कसं झालं असं विचारतोय. सॉरी सॉरी यार. मामा खूप वाईट झालं यार गौऱ्या. मामाचं कसं झालं? काय नाही याचं ठणठणीत होता. मागच्या आठवड्यात मला बोलला परवा आपण जाऊया ट्रेकिंगला. बोलता बोलता मामा केला रे काय ना असंच असतं यार गौऱ्या, असंच असतं. बोलता आपल्याला नाही माहित कोणाचं कधी किती फुटेज निघेल. मलाही वाटलं होतं फक्त 90 मिनिटाचं फुटेज निघेल यार. 190 मिनिटाचं निघालंय. यार मी आता बसतोय तिकडे कापत एडिटला. अशी यार फिल्म कम्प्लीट झाली. 2 गाणी राहिली आहेत पण 1 गाणं झालं कम्प्लीट. हिरो आहे ते नाही बोलला यार. मग काय मीच केला डान्स. मामाला पण डान्सची लई हौस. मला म्हणला या गणपतीला बघ सोसायटीमध्ये पहिलं प्राइज काढतो का नाही. अवॉर्ड मीच घेणार बोलला. नाही गौऱ्या, अवॉर्ड मिळणार. या वर्षीचे सगळे अवॉर्ड मिळणार बघ मला. काय लोकेशन होतं ना, आता कचकचीत शूट केलं 1 नंबर. मामाला डान्सची आवड होती. मामाला त्या नाचायची आवड होती. Sorry. आपला मामा ना त्याला. वाईट झालं यार गौऱ्या, वाईट झालं. मामा तू का गेला रे मामा. अरे मी एकटा पडलोय ना रे. तू का गेला. अरे मामा किमान माझा डान्स बघून जायचं ना यार. माहितीये अख्खं युनिट तासभर टाळ्या वाजवत होतं. मी ना ऐकलो. काय डान्स केला माहिती आहे गौऱ्या, कमाल झालाय कमाल. तुला सांगतो भाई माझ्यात ना काहीतरी आहे. मला प्रसाद ज्यावेळी बोलले होते ना भाई प्रसाद नावातच टॅलेंट आहे, त्याच वेळी कळलं की आपल्यात ना भाई स्पार्क आहे काहीतरी बघ. खांड्या माझा मामा. सॉरी सॉरी मामा गेला खांड्या. सॉरी 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 सॉरी. खूप 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 वाईट झालं यार गौऱ्या. मामा काय म्हणजे चाललीस कुठे तू? थांब थांब जवळ ये जरा तू. नको जाऊ लांब लांब. चाललीस कुठे तू? थांब थांब गौऱ्या. काय गाणं झालं माहितीये, म्युझिक डिरेक्टर ना फडीवर आवाज काढलाय. 1 नंबर झाला गौऱ्या. आपला रील करायची आहे भाई, व्हायरल करायचं. तुझा फॅन फॉलोइंग माहिती आहे ना. हे बघ काय चाललीस कुठे तू? थांब थांब अशी जवळ ये तू. लांब लांब. बाई ही सायन्स स्टेप आहे आपल्याला करायची. इथं माझा मामा मेलाय आणि तू गाला सुचते. जाऊ नको अशी तू. हे करू मी. माझा मामा केला मी त्याच्यावरती. जाऊ नको अशी तू. लांब लांब. अरे कुणी फणीवर गाणं होतं तर मला काय करायचं खांडा यार. तू इथं मस्करी करायला माझी. माझा अरे मामा गेला यार. सांत्वन करत हे करत बसला तू इथं. हे सांगायला लागत खांडा. तू मामा गेला या मामा आपला. वाईट वाईट झालं गौऱ्या, वाईट झालं. काही आजारपण वगैरे मामाला? काय नव्हतं तर एकदम ठणठणीत होता. फक्त थोडी थोडी ऍसिडिटी होती फक्त मामाला. ऍसिडिटी ऍसिडिटीचे घोळच आहेत रे, नंतर कळत. आईला पण होता माझा त्रास, पण आता आता आहे ना आई. सगळं गायब झालंय. आई माझी म्हातारी खुश आहे यार. बाबू एवढा मोठा होतोय, बाबूने सिनेमा केलाय, बाबूचं घर झालंय. म्हातारी लय खुश आहे यार माझी. खरं तुला माहिती आहे ना कसं सहजासहजी ना आलो यार आपण इथपर्यंत. काय स्ट्रगल केलाय सगळं आठवतं जुनं. कुठून एकांक सुरू केलं आणि आता सगळा स्ट्रगल आठवतो यार. खांड्या शांत हो खांड्या. खांड्या तुला कळते का जे तू केलं पाहिजे ते मी करतोय. तयार गौऱ्या, जे तू केलं पाहिजे होतं ते मी करतोय, मी केलं पाहिजे ते तू करतोय, तेच केलंस ना गौऱ्या. सगळ्यांना वाटलं होतं गौऱ्या मोठा होईल, गौऱ्या मोठा होईल. खांड्या काय कॉमेडीच्या नावाखाली टवाळखोरी करील. तू काय आज माझं बघ भाई, माझं करिअर झालंय. आज आपला सिनेमा येतोय यार गौऱ्या. लाईफ सेट आहे, घर झालंय, सिनेमा येतोय, गाडी. हे खांड्या माझा मामा गेलाय रे बघ जरा.
तिकडं बघ बघ तेच सांगतात मामा गेला यार कांड्या. वाईट 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 झालं. अरे मामा आपल्याला अजून नाही करायचं होतं तू का गेला रे? काय गौऱ्या मी करणार एक दिवस मामांना घेऊन सिनेमा करणार. आता कसं करशील मामाला घेऊन सिनेमा? तुझा नाही रे अशोक मामा. चला, आपलं स्वप्न होतं यार अशोक मामा बरोबर एक तरी सिनेमा करायचा आहे. आपण करणार बघ. आपलं टॅलेंटच आहे ना. अशोक मामांना मी पटवणार सिनेमा कर. येताना कुठली गोळी खाल्ली तर खांड्या? मामा गेलाय खांड्या आपला यार. आणि तू यार तू बाकीच बोलतो यार. मेन मामा गेले त्याच्याबद्दल काय नाही तुला? खूप वाईट झालं बरं खूप वाईट झालं. मामाने काय पॉलिसी वगैरे काढली होती? नाही पॉलिसी नाही काढली होती. तेच चुकतं ना यार गौऱ्या. पॉलिसी काढली पाहिजे आपण. पॉलिसी असलं तर कसं कॉन्फिडन्स येतो. आता मी एवढे तिकडे अख्ख्या युनिटचं पॉलिसी काढली होती माहिती आहे. केवढे ॲक्शन सिक्वेन्स केलेत भाई. ॲक्शन सिक्वेन्स तुला तो साऊथ फिल्म पण हरते बघ. रजनीला असं टफ देतो ना आपण. ए खांड्या रे फोकस कर रे मन जरा फोकस कर. माझा मामा गेलाय. तू काय भलतच सांगतो खांड्या यार. माझी मस्करी करायला आलाय का तू यार? सॉरी सॉरी तू स्वतःच सांगतो आल्यापासून सॉरी सॉरी मामाबद्दल सॉरी बोलतच नाही तू. सॉरी गौऱ्या मला माहिती आहे माझ्या करिअरच्या झंझावातापुढे तुझ्या मामाच्या आठवणींचा पालापाचोळा उडून गेलाय. तुझा झंझावात घेऊन जा मागा ठाण्याला. आणि तिकडे वादळ बोलून फिर. तू निघ माझ्या घरातून. परत जर फिल्टर पडत दिसला ले मारून तुला मी. निघ इकडचा. जातो मला एकदम मामांच्या पाया पडतो. झंझावात मी जातोय. मला एकदम मामांच्या पाया पडतो. तू निघता निघून. माझा पण मामा होता गौऱ्या. माझा पण मामा होता. हे शूट केलं ते शूट केलं एवढं सांगितलं फक्त माझा मामा होता. मामा बोलत तर काय नाही. आणि गौऱ्या मामाचा चेहरा किती बोलका होता ना यार. हा जिवंतपणे लक्षातच नाही आलं आपल्या. गौऱ्या ऐक ना मी एक व्यावसायिक नाटक करतोय. तिथे हिरोईनच्या मेलेल्या बापाचा फोटो लावायचा आहे. हा घेऊन जाऊ मामाचा. ए ढबल्या निघ इथून. निघ तर लय मारेन मी तुला. गौऱ्या गौऱ्या ऐक मी तुला लय मारेन. तू निघ मी इथून. मी रॉयल्टी देतो ना गौऱ्या. निघ चाल. गौऱ्या मामाचा नको वापर माझ्या घरात काय काय. निघ मामा. मामा